सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य तिरंग्यासह ऐतिहासिक पदयात्रा राष्ट्रभक्तीच्या महासागरात सांगलीकर न्हाऊन निघाले। हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्ती आणि ओठांवर भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष अशा अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य राष्ट्रध्वजासह आयोजित करण्यात आलेली तिरंगा पदयात्रा अभूतपूर्व उत्साहात पार पडली। माजी सैनिक संघटना व त्यांचे कुटुंबीय, दामिनी हायस्कूलचे विद्यार्थी, युवक, महिला आणि सांगलीतील देशप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत प्रचंड संख्येने सहभागी होत शहरात राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली। आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच आणि भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या उत्तम नियोजनाखाली या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रथम हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता। पदयात्रेत 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा हे नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरले। तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो आपल्या स्वाभिमानाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि अखंडतेचे अमर प्रतीक आहे। देशाच्या प्रगतीसाठी समाजात एकजूट असणे गरजेचे असून राष्ट्रहिताला आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे। सांगलीकरांनी या 300 फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेत दाखवलेला उत्स्फूर्त उत्साह आज सांगली शहराच्या देशभक्तीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन घडवणारा आहे। या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक सांगलीकराचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मनापासून आभार मानले।